शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे की आपण हे जग बदलवण्यासाठी वापरू शकतो. नेल्सन मंडेलांचं हे वाक्य आहे. आपल्याला हे असंच करायचं आहे की आपल्या मुलांना ज्या क्षेत्रात त्यांना प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात त्यांना पाठवायचं आहे आणि त्याला उच्च शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. आणि या उच्च शिक्षणासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे की वेळोवेळी त्यांना व्यवहार ज्ञान तर द्यायचंच आहे, पण त्याच्यासाठी पैसा लागतो. आर्थिक पाठबळ जे आहे ते आपलं कर्तव्य आहे की त्यांना पुरवणं. आता प्रत्येक क्षेत्रानुसार साधारण 30 लाख ते 3 करोडपर्यंत हायर एज्युकेशनसाठी खर्च लागतोय. तर हा जेव्हा मुलं लहान असतील, मी तर असं म्हणेन की जेव्हा तुमच्या बाळाचा जन्म घरात होतं तेव्हापासूनच तुम्ही हे सगळं प्लॅनिंग करायला घ्या. त्याने काय होईल की हे जे आहे 3 करोडचं सपोज आपलं इन्फ्लेशन रेट वाढत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सपोज 3 करोड जरी खर्च आला किंवा त्याच्या प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे क्षेत्रानुसार वेगवेगळा खर्च असतो, तर तो खर्च त्यावेळेला आपण तेवढा खर्च करू शकू. अशा प्रकारे आपल्याला मोठा टाईम स्पॅन मिळतो आहे की आत्तापासून साधारण पुढची 15-16 वर्ष. तर ह्याच्यामध्ये कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो आपल्याला. त्यामुळे आपलं जे कंपाऊंडिंग आहे ते वाढत राहतं आणि आपलं परफेक्ट प्लॅनिंग होत राहतं. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तो डिसिजन घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे कंटिजेन्सीज, इमर्जन्सीज कधीही सांगून येत नाही. तर अशा गोष्टींसाठी ही हेल्थ इन्शुरन्स वगैरे घेऊन ठेवा, जेणेकरून आपण जे मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी प्लॅन केलं आहे त्याला कुठेही धक्का बसायला नको. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं रिस्क कवर वाढवून घ्या. जनरली एक साधारण 10 लाख रुपयाचा ॲन्युअल इन्कम असेल तर त्याच्या 20 पट म्हणजे 2 करोड इथपर्यंत तरी प्रत्येकाचं रिस्क कवर असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या फॅमिलीच्या आयुष्यभर सिक्युरिटी मिळेल. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही काही प्लॅनिंग करत असता त्यावेळेला हे बघायचं आहे की ते प्लॅनिंग तुम्हाला रिस्कवर पण देत आहे आणि तुमची जे सगळे शुअर इव्हेंट्स आहे ते सुद्धा पार होत आहेत. म्हणजे आपण एखादी गोष्ट केली आणि जर आपण उद्या नसलो तर ती गोष्ट स्टॉप व्हायला नको आहे. त्याच्यानंतरही प्रीमियम न पे करता ती गोष्ट चालू राहायला हवी आहे. आणि म्हणूनच या शुअर इव्हेंटसाठीच म्हणजे चाइल्ड मॅरेज आणि चाइल्ड हायर एज्युकेशन या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत या तुमच्या तरुणपणाच्या कालावधीमध्ये. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायला हव्यात. दुसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रीमियम वेवर बेनिफिट हा उत्तम पर्याय आहे. आपल्या बालकांच्या जेव्हा पॉलिसीज आपण करतो तेव्हा हा जेव्हा बेनिफिट आपण घेत असतो तेव्हा काय होतं, एखाद्या पालकांचा मृत्यू झाला तर जो काही पुढचा प्रीमियम आहे तो टोटली माफ होतो, टोटली वेव होतो आणि पुढचा प्रीमियम भरण्याची जबाबदारी आपल्या कुटुंबियांना असत नाही. म्हणजे कुठलीही लायबिलिटी त्यांना नाही आहे, पण जसं आपण डिझाईन केलेलं आहे की तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनला तसतसे पैसे त्यांना मिळत राहतील. त्यामुळे ती पण सिक्युरिटी होते की माझ्या मुलांचं शिक्षण ही कुठे थांबणार नाही आहे, माझ्या नॉमिनीला पैसा भरण्याचा पण त्रास नाही आहे. तर अशा प्रकारे आपण खूपच टेन्शन फ्री होऊन जातो जेव्हा आपण मुलांच्या पॉलिसीज पण करतो तेव्हा. त्याचबरोबर आपलं पुरेसं जेव्हा आपण रिस्कवर घेतो, प्रत्येक पॉलिसीमध्ये तुम्हाला एक चांगला विश्वासू नॉमिनी सांगणं महत्त्वाचं असतं. आणि तो नॉमिनी आपण नसतानासुद्धा जेव्हा मुलं मोठी होईपर्यंत आपली सगळी आर्थिक जबाबदारी, जे काही आपले पॉलिसीजचे पैसे आलेले असतात ते सगळे व्यवस्थित मॅनेज करून त्यांच्या भवितव्यासाठी ते वापरेल अशा प्रकारचा विश्वासू एखादा नॉमिनी आपण
सिलेक्ट करून ठेवायचा आहे. कारण कसं असतं की जो काही नॉमिनी आहे तोच त्या सगळ्या पुढचे डिसिजन घेणारा असतो की कशाप्रकारे ते पैसे वापरायला हवे. तर ह्या गोष्टी तुम्ही कधीही पण विसरू नका की नॉमिनी जो आहे तो आपला परफेक्ट असला पाहिजे, की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सक्षम असला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ह्या हायर एज्युकेशन प्लॅनिंग करता तेव्हा दर 6 वर्षांनी आपले जे डिग्रीजचे किंवा कोर्सेसचे खर्च आहेत ते जवळजवळ डबल होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा की जेव्हा आपली मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना पुरेसा पैसा मिळेल. असं नको आहे की अर्धा पैसा इकडून कलेक्ट करतो आहे, अर्धा पैसा. पण आत्ता जेव्हा आपली परिस्थिती आहे हे सगळ्या गोष्टी करण्याची, तेव्हा ते जे प्लॅनिंग आहे हायर एज्युकेशनचं ते परिपूर्णच तुमचं झालं पाहिजे. नाहीतर मग काय होतं की आत्ता आपण केलं नाही तर मग पुढे भविष्यात जेव्हा त्यांना त्यांचं शिक्षण करायची गरज येते तेव्हा त्यांना कुठेतरी एज्युकेशन लोन घ्यायला लागतं आणि पहिली जी 10-12 वर्ष असतात ती पूर्ण त्यांची एज्युकेशन लोन फेडण्यातच जातात. कारण त्यावेळेचा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा त्यावेळेच्या सगळ्या गोष्टी विचारात धरून त्याच्यापासून जे काही त्यांचं इन्कम होणार त्याच्यातून तो थोडी पैसे बाजूला काढून हे सगळं करणार असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना एक साधारण 10-12 वर्ष जातात. त्यापेक्षा आधी आपण म्हणजे तो झाल्यानंतरच मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतरच हे प्लॅनिंग केलं. त्यामुळे काय होतं तुम्हाला कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळतो तुमच्या ह्याच्यावर, तुमचं डिस्कवर पण होतं, तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन पण होतं आणि त्यानंतरच्या आयुष्यभर तुम्हाला कसलीच ददात लागत नाही. जर तुम्ही पुढे जाऊन एज्युकेशन लोन काढत असाल तर ऑफकोर्स इंटरेस्ट रेट तर तुम्हालाच भरायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नको असतील, इंटरेस्ट रेट वगैरे भरणं आणि ही सगळी जबाबदारी आपल्या पुढच्या काळामध्ये आपल्याला नको असेल तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर हायर एज्युकेशन प्लॅनिंग सुरू करा. परत एकदा मी चित्रा राऊत, स्वानंद कन्सल्टन्सी, 9819667599. थँक्यू.